नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज चुक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही आहे चुक्याची भाजी. प्रथम आपण ही भाजी व्यवस्थित निवडून घेऊ. भाजीच्या जुडीतील एक भाजी घ्यावी आणि पानं दोन्ही बाजूनी व्यवस्थित पाहावेत, म्हणजे पानावर किडे आळ्या जाळ्या असण्याची शक्यता असते. म्हणून एक पान व्यवस्थित पाहून अशा पद्धतीने निवडून घ्यावी. पूर्ण भाजी निवडून झालेली आहे. आता आपण ही भाजी बारीक कट करून घेऊ. भाजी निवडून घेण्याच्या अगोदरच स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. बारीक कट करून घेतलेली भाजी आपण एका पातेल्यामध्ये शिजण्यासाठी घेऊ. भाजी पातेल्यामध्ये घेतल्यानंतर भाजी शिजण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी टाकावे. पाणी टाकल्यानंतर भाजी शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे आणि भाजी शिजवून घ्यावी. 15 ते 20 मिनिटात भाजी शिजते. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. शिजवून घेतलेल्या चुक्याच्या भाजीतील थोडंसं पाणी काढावे. आपण जे भाजी शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे त्यातील थोडंसं पाणी ठेवावे आणि बाकी पाणी काढून टाकावे. कारण जर आपण सगळं पाणी काढलं तर भाजीला आंबट अशी व्यवस्थित चव लागत नाही आणि पाणी जर ठेवलं तर जास्त आंबट लागते आणि भाजी खावी वाटत नाही. म्हणून भाजीतील काही पाणी काढून घ्यावं आणि काही तसंच ठेवावं. भाजीतील पाणी काढून घेतल्यानंतर भाजी हटण्यासाठी भाजीमध्ये ज्वारीचं पीठ टाकावे. तुम्हाला जर आवडत असेल तर हरभऱ्याच्या डाळीचं पण पीठ टाकू शकता. पीठ टाकून घेतलं की लगेच अर्धी वाटी तुरीची डाळ, चवीप्रमाणे मीठ, कच्च्या शेंगदाण्याचं जाडसर कूट, पीठ, मीठ, कूट आणि हरभऱ्याची डाळ टाकून भाजी अशा पद्धतीने हटवून घ्यावी. हटवून म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. भाजी हटवून घेतल्यानंतर भाजीमध्ये थोडंसं फोडणीसाठी पाणी टाकावे. भाजी आता पूर्ण हटून झालेली आहे. आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ. भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर प्रथम कढई ठेवावी आणि गॅस चालू करावा. गॅस चालू केल्यानंतर कढई गरम झाली की कढईमध्ये तेल टाकावे. तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी तडतडली की जिरी, मोहरी आणि जिरी व्यवस्थित तडतडली की कुटून घेतलेला हिरवी मिरची आणि लसूण फोडणीमध्ये टाकावा. मिरची आणि लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यावे. मिरची आणि लसूण व्यवस्थित तडतडला की हटून घेतलेली भाजी फोडणीमध्ये टाकावी. भाजी टाकल्यानंतर फोडणी दिलेल्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकावे आणि भाजीमध्ये टाकावे. लो मीडियम गॅसवर भाजी 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यावी. भाजीला चांगली उकळी आली म्हणजे आपली भाजी शिजली असे समजावे. आपली भाजी शिजून तयार आहे. जर भाजी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचण्यासाठी बेल आयकॉनही दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.